ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, काळ बदलला, माणसं बदलतात. तर पूर्वी काय होतं, मुलीला नवरदेव बघण्याकरता हिंडायला लागत होतं. नवरदेवाला हुंडा लागत होता. मी स्वतः मला 6 मुली आहेत, तर मला 2 मुलींकरता घरोघर नवरदेव पाहायला हिंडावं लागत होतं लागलं. आज मुली कमी पडल्या, मुलींची भ्रूण हत्या झाली आणि मग आज मुलींची संख्या घटली, मग मुली मिळती नाही. आज प्रत्येक समाजामध्ये बघा, इथं भैरवनाथ मंदिर आहे, तिथं देवापाशी लोक येतात, कुळदैवत आहे, आमच्या मुलाचं लग्न कधी होईल, कोणत्या दिशेला होईल, गाडी आहे, बंगला आहे, सर्व आहे. आणि मग मुलींची काय अट आहे, मुलगा एकटा पाहिजे, जमीन पाहिजे, नोकरी पाहिजे आणि सगळा खर्च त्यानंच करून घेतला पाहिजे. आणि अजून वयाचं अंतर फक्त किती, 2 वर्ष पाहिजे. विचार करा, त्या मुलाला शिक्षण करायचं आहे, नोकरी मिळवायची, मग ही करता करता त्याचं वय होणारच आहे. आणि मग एवढ्या जर अटी घातल्या तर त्याने काय करायचं. तर कृपा करून प्रत्येक मुलीच्या बापांना एवढा हट्ट धरू नका. बघा, काही मुलींचं वय 35 झालेलं आहे. 40 वर्षामध्ये तिची मासिक पाळी बंद होऊन जाते. सांगा किती संसार करायचा. तर बघा, आज मुली भरपूर आहे, पण हे जास्त केल्यानंतर काळ बदलणार आहे. आणि मग त्या मुलींच्या बापांना जसं मी नवरदेव बघायला हिंडलो, तसं तुम्हाला नवरदेव बघायला हिंडावं लागेल. आज नवरदेव ही काळ राहिलेला आहे, तर प्रत्येक मुलीच्या बापांना विचार करा आणि एवढं आटून धरायचं काम करू नका. काय भगवंत यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या वेळेला अधर्म माजतो त्यावेळेला भगवंत रूप घेतो. तसं भगवंत अवतार घेणारे, एवढं अडवणूक पाहू नका. मुलीच्या बापानी काय, आता मुलीचे बाप काय म्हणतात, आमची मुलगी शिकती, आमची मुलगी शिकती. अरे मुलगी शिकतात मान्य आहे, आणि त्याच शिक्षण एवढा तिला नवरा भेटत नाही. आणि मग काय करतात, त्या मुली निघून जातात. इकडे एवढी अटी घालायची, आणि ती मुलगी हॉटेलच्या वेटरबरोबर जाते, ते चालतं. तर मुलींचे वय असतं, त्या वयात तिचं लग्न झालं पाहिजे. आणि मग मुलींची तयारी असती. पण हे सगळे घोटाळे मुलीच्या आईची, बापाची आणि नातलगांची. तर कृपा करून सगळ्या आईबापांना, नातलगांना माझी विनंती आहे, भैरवनाथाच्या तिथं मी बसतो आहे, भैरवनाथाच्या देवस्थानाच्या तर्फे तुम्हाला विनंती आहे की एवढं आठवून पाहू नका. तर हा काळ बदलणार आहे, मग तुम्हाला पस्तावा होईल आणि मग तुम्हाला घरोघरी हिंडावं लागेल. जसा पूर्वीचा काळ आहे आणि हा येणारच आहे. हे जर पटलं असेल, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.